हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय सेफ प्लेस. तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आत्ताचा हा व्हिडिओ तिथूनच स्टार्ट आहे. जेव्हा मी डीमार्टमधून रात्री आलो आणि भाजीपाला सगळा मी किचनवर ठेवून गेलेली. सो रात्री आल्यानंतर जरा वेळ आराम केला. त्यानंतर मग म्हटलं भाजी लावून घ्यावी. सो सगळी भाजी शॉर्टिंग केली. गावी इकडे मुंबई पुण्यासारखं प्रत्येक भाजीला वेगवेगळी प्लास्टिकची पिशवी वगैरे नसतं आणि मला ते कुठेतरी बरोबरच वाटतं. आपणच एक मोठी जी पिशवी घेऊन जातो त्याच्यामध्येच सगळी भाजी एकत्र देतात ते भाजीवाले. आणि मग घरी आल्यानंतर शॉर्टिंगसाठी थोडासा वेळ लागतो, बट इट्स ओके. प्लास्टिकची तेवढीच वापर कमी होतो आणि असंही आपण काही प्लास्टिक वापरण्यापासून तर हटणार नाही आहोत कितीही ठरवलं तरी, बट त्यातच माझा खारीचा वाटा. सो अशा प्रकारे हे मी मिशोवरून बॉक्स मागवलेले आहेत स्टॅकेबल. खूपच छान आहेत, एकदम मस्त आहेत आणि भाजी ताजी एकदम राहते त्याच्यामध्ये. आणि माझा विचार चालला आहे अजून 6चा सेट मागवायचा. कारण जेव्हा जास्त भाजीपाला येतो, आठवडी बाजार असतो रविवारी आमच्याकडे, तेव्हा मग एक्स्ट्रा भाजी अशी मला बॉक्सेसमध्ये ठेवावी लागते. तर जर अजून बॉक्स असतील तर मी त्याच्यामध्ये अजून छान प्रकारे पूर्ण ॲडजस्ट करून ठेवेन भाजी. सो इथे मी अशा ह्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत. प्लास्टिकच्या नाही ॲक्च्युली, वेगळंच मटेरियल आहे, मेशचं मटेरियल आहे. तर त्याच्या त्या पिशव्या आहेत. बरेच दिवसापूर्वी मी घेतल्या होत्या मुंबईहून, तर त्यात पण मी बराचसा भाजीपाला ठेवते. अशा प्रकारे मी फ्रीज सगळं ऑर्गनाईज केलं. डीप क्लीन काही केलं नाही मी, जस्ट पुसून वगैरे घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळं भाजीपाला, दूध वगैरे सगळं ठेवून घेतलं. त्यानंतर मग ह्यांनी काही पेरू फळं वगैरे आणलेली, तर ती पण मी फ्रूट बॉक्समध्ये लावून घेतली सगळी पटापट आणि किचन वगैरे साफ केलं सगळा. किचन सगळा स्वच्छ करून झाल्यानंतर मग डीमार्टमधून जो सगळा सामान आणलेला तो असा आम्ही टबमध्ये भरून ठेवलेला आणि मुलांनी बाहेरच ठेवून गेले होते हॉलमध्ये. ते फक्त टब खेचत खेचत मी आतमध्ये आणून ठेवले. आणि हे होते मशरूम आणलेत, तर मग ते मशरूम मी फ्रीजला ठेवले. हे बाकीचं आणखीन साहित्य होतं इथे, ते पण एक साईडला लावून ठेवलं. सगळं झाडू मारून घेतला. ही काही भांडी निघाली होती किचनमधली, ती घासून घेतली. हा जो मॅट तुम्ही बघताय तो पण मी मिशोवरून मागवलेला. इतका सुंदर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्याची, मला कमेंट करा. खूपच स्वस्त आहे. मला वाटतं आय गेस 150च्या आतमध्येच आहे. नक्की घ्या तुम्ही, खूप युजफुल आहे. इथे मी खूपच थकले होते, पाणी प्यायले आणि टेकून बसले होते त्या सगळ्या सामानाकडे बघत. असं वाटत होतं की कधी हे सगळं मी लावणार आहे. आणि मी थकले होते कारण मला पिरियड्स क्रॅम्प चालू झाले होते. फायनली सगळा भाजीपाला तरी ॲटलिस्ट लावून झालेला आहे. किचन आवरून झालं आहे. हे कांदे बटाटे लसूण आहेत, हे सकाळी मी लावणार आहे. आत्ता मला काही होणार नाही लावायला. आणि हा एवढा सारा सामान आहे, तो मी आत्ता अजिबात नाही लावू शकत. हे मी सगळं सकाळीच दुपारी लावेन ॲक्च्युली, जेवण स्वयंपाक वगैरे सगळं आवरल्यानंतर. आता तर काही होणार नाही कारण मला उद्या बऱ्यापैकी क्लिनिंग करायची आहे. डबे भरण्या वगैरे सगळं घासून जे ते साहित्य जागच्या जागी लावून ठेवणार आहे. त्यामुळे आत्ता मी हे काहीच लावणार नाही. हे उद्या दुपारपर्यंत असंच राहणार आहे. The next day. गुड मॉर्निंग. हा नेक्स्ट डे आहे, मंडे. बघा मी तुम्हाला इथे घेऊन आले काही दाखवायला. ही सूर्यफुलाची झाडं आलेत. ते मी गौरी गणपतीसाठी लावलेली. गौरीसाठी फुलवऱ्यामध्ये आपण यूज करतो, तेव्हा फुलं काही आली नाहीत आणि आत्ता फुलं आली आहेत बघा. किती गोड आणि गोंडस दिसत आहेत फुलं, खूपच छान दिसत आहेत. बरीच आली आहेत, काही यायला लागले आहेत, काही लहान आहेत, काही मोठी झाली आहेत. खूप गोड दिसत आहेत.
पेरू कच्चा आहे तो. हा छान मोठा झालाय. इथे हे एक लाल पेरूचं झाड लावलेलं आहे. आत कापला की तो लाल असतो आणि खूप छोटंसं झाड आहे, त्यामुळे त्याला कधीतरी एखाद दुसरा पेरू लागतो. तो वेळेत नाही काढला की पक्षी येऊन चोच मारून वगैरे जातात किंवा मग माकडं येऊन खातात. हळूची पानं. गार्डनची माझ्या थोडीशी सफर दाखवली तुम्हाला. त्यानंतर कट्टू डायरेक्ट किचनमध्ये. क्षितिजचा टिफिन चालू होता. टिफिन झाला, बाकी सगळी कामं पण आवरली, स्वयंपाक पण झाला. मी बाकी काही शूट नाही घेतलं. त्यानंतर मग भांडी वगैरे सगळं आवरलं, किचन आवरला माझा. बघा कसं आहे ना, आपल्या बायकांना तब्येत बरी नाही आहे, बरं वाटत नाही आहे, तर आराम करावा वगैरे असं खूप वाटतं. पण ॲट द सेम टाईम आपल्याला शांत बसायचं नसतं, काहीतरी काम करायचं असतं. पण कुठेतरी मला ते योग्यच वाटतं की कामात बिझी असणं कधीही चांगलंच. कारण काम नसेल तर आपल्या खाली दिमाग शैतान का घर असं काहीतरी म्हणतात. सो तसं असतं. आणि मग ह्याला काय म्हण, त्याला काय म्हण, बायकांमध्ये जाऊन बस, तिच्याबद्दल काहीतरी गॉसिपिंग कर, तर ते मला तर अजिबात आवडत नाही. त्यामुळे मग मला हे बरं वाटतं की काही काम करत राहावं. आणि नसेलच काही तर मी सरळ झोपून घेते, छान मस्त एक झोप काढते. पण इथे असं झालं की गणपतीचे 2 वीकमध्ये मी चिमणीकडे बघितलंच नाही अजिबात. आणि ती इतकी तेलकट झाली होती, कारण गणपतीच्या दिवसात बरंच तळणीचे वगैरे पदार्थ झाले आणि स्वयंपाक असा नॉर्मली आमच्यात भरपूरच होतो. की म्हणजे आमच्यात कसं असतं, बरेच ठिकाणी खिचडी भात वगैरे खा, पराठे वगैरे खाऊन चालतं. आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे दोन्ही वेळेचा स्वयंपाक ॲटलिस्ट प्रॉपर झालाच पाहिजे. त्याला व्हॉटेवर हॅपन्स तुम्ही स्वयंपाक तर झालाच पाहिजे असं नियमच आहे. आणि मी तो पाळते पण, व्यवस्थित करते. कारण मग आपल्याच विषयात नापास होऊन काय फायदा. सो मग इकडे त्यामुळे असं झालं की माझं लक्षच नाही गेलं चिमणीकडे. मी पुसून काढत होते जस्ट वाईप्सने वगैरे किंवा पेपर कपड्यांनी. पण असं डीप क्लिनिंग 2 आठवड्यापेक्षा जास्त झाले मी केलीच नव्हती. आणि ती इतकी चिकट आणि घाण झाली होती. मला आय गेस 1-1.5 तास गेला सगळी ती चिमणी वगैरे साफ करण्यासाठी. पण मी ते थांबवून सगळं व्यवस्थित ते स्वच्छ केल्याशिवाय मला काही बरंच वाटलं नाही. त्यानंतर मग गॅस, किचन, पाठीमागची बॅकड्रॉपची स्टाईल, लादी वगैरे सगळं मी घासून, धुवून, पुसून व्यवस्थित काढलं. आणि सगळं स्वच्छ झाल्यानंतरच काय तो जीवाला माझ्या गारवा पडलेला. आणि तुम्ही बघालच इकडे इतकं छान वाटत होतं स्वच्छ केल्यानंतर. आणि मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे खूप क्षार आहे पाण्यामध्ये. सो मला हे असं पुसून वगैरे घ्यावंच लागतं. कितीही घाई असू दे, काही असू दे, मला कॉटनच्या कपड्याने छानपैकी ते पुसून घेतलं तरच मग त्याच्यावरती डाग वगैरे दिसत नाहीत. सो मी तसंच इथे स्वच्छ केलं. आणि तब्येत बरी नसल्यामुळे फार काही मी खाल्लं पण नव्हतं आणि इच्छा पण नव्हती अशी, प्रॉपर जेवण केलं नव्हतं सकाळी. सो हे सगळं आवरल्यानंतर जरा वेळ आराम केला. आणि त्यानंतर मग निखिलला आणि क्षितिजच्या येण्याची वेळ झालेलीच. त्यांना विचारलं काय नाश्ता वगैरे करायचा, तर परत आणि ते कांदा मिरची चिरा. त्याच्यापेक्षा म्हटलं भात मस्त कुकरला लावते, कारण मुलं तूप भात वगैरे असं खाऊन घेतात, आवडतं त्यांना. आणि मी पण म्हटलं त्यांच्यासोबत खाईन थोडंसं. सो मी इथे भात धुवून ठेवला आणि मी हे असं पाणी जमा करते तांदळाचं. त्याच्यात थोडंसं साधं पाणी डायल्यूट करून हे झाडांना घालते. खूप छान आहे. आणि त्यानंतर मग सकाळी जो पेरू मी झाडाचा काढून आणलेला तो मग चिरला इथे मस्तपैकी आणि खाल्ला. सो या गोड पेरूसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असंच नवीन एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत मी भेटते. तोपर्यंत टेक केअर, बाय.